नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण जो भेटलं तर आता दिवाळीचा सीझन चाललाय आणि मी गावाला आलोय। बॅकग्राऊंड भेटलं तुमच्या लक्षात येईल की गावाकडचं वातावरण किती भारी असतं। सो आपण गावाकडचं निसर्गाच्या सौंदर्यामध्ये फेरफटका मारायला सकाळ सकाळ चाललोय आणि वातावरणाचा थोडासा मी अंदाज घेतोय, तुम्हाला दाखवतो की काय काय सीन भारी भारी बघायला भेटणार आहे। त्या व्हिडिओचा आनंद घ्या, चला। बघा मित्रांनो, सूर्य आताशी म्हणजे उगून बराच वेळ झालाय, पण ढगाळ वातावरण झाल्यामुळे क्लाउडी थोडंसं असं दिसतं दुसरं। आणि बघा इथं पक्षी बघा कसे मस्त थव्याच्या थव्या असे एकदम लाईनवर या पोलच्या आपले जे तारा असतात ना त्याच्यावरती बसले ते इलेक्ट्रिसिटीचे बघा। म्हणजे हे सौंदर्य कुठे बघायला भेटतं ते गावाला। किती पक्षी बघा, अंदाज लावा। हे बघा मित्रांनो, कसलं भारी वाटते म्हणजे बघा काय म्हणजे काय सौंदर्य आहे सकाळचा। सकाळचं वातावरण आहे ना एक नंबर असतं भावाने, एक नंबर। म्हणजे मित्रांनो, हे कोणते पक्षी तुमच्या लक्षात येणार का? सूर्य इथं उगवता, सूर्य, क्लाउडी वातावरण आणि याच्यासोबत एक घिरट्या मारणारे पक्षी म्हणजे नाही का सायडातमध्ये नागज मंजुळी ते दाखवलं होते, हे सगळे पक्षी तेच आहे। बरोबर घिरट्या मारतात ते। इकडे बसले ते पोलोवरती काही आणि इकडे काही काळ्यातील बोलतात याला। त्याची फुलं ही सगळी ॲक्च्युली जेव्हा घटस्थापना वगैरे होती त्याला याची माळा घातल्या जातात, त्यावेळेस कुठं अवेलेबल नसतात। पण बघा शेतीवाले म्हटलं ना शेतकरी, तर ते कुठं ना कुठं आपल्या एवढी मोठी शेती हवी इकडं। आणि बरोबर बाजूला त्यांनी थोडीशी झाडं लावली होती, म्हणजे ही शेतकरी असण्याचा फायदा असतो। मित्रांनो, ही झाडं जर कधी बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल की खूप सारे अशी झाडं आहेत जी कुठं पण उगतात, पण एवढं भारी सौंदर्यपूर्ण क्रिएट करतात ना की खरंच वा। आणि बघा हे तुमच्या लक्षात आलंच नाही काय, हे कोंबड्याचं झाड आहे बघा। म्हणजे खूप दिवसांनी दिसतंय, ॲक्च्युली खूप रेअर झालं आहे, कुठं पाहायला नाही भेटत आहे। हे तर असतं बऱ्यापैकी हे तुऱ्यावालं गावात, तर पण त्याचे लांबून जो बघितल्याचे जास्त झाडं असेल तेवढं भारी सौंदर्य क्रिएट करतं ना, लाजवाब। बघा कित्येक शेतकऱ्यांनी आता कसं केलं आहे की शेतामध्येच पॉली हाऊस बांधले, जेणेकरून प्रॉपर जे काय लावायचे ते प्रॉपर याच्यामध्ये लावलं जाईल आणि एकदम मस्त रिझल्ट असं भेटणार। इकडं ऊसाची शेती, इकडं पण पुढं जर बघितलं तर इकडं पण ऊस आहे आणि पॉली हाऊस आहे असे। पॉली हाऊस मी अपोजिट दिशेने आता शूट करतोय, तर बघा क्लायमॅट कसलं भारी झालंय। आणि इकडं सध्या मोकळे पडीक झाली शेती, पडीक म्हणण्यापेक्षा मका होती ती काढली, थोडं नांगरट पण केली आणि इथं पण काहीच वेल आहे, लक्षात येईल तुमच्या। हे बघा इथं पण वेल असे, ज्वारीची शेती आहे। शेतकरी असेल तर काही गरज नाही तुम्हाला म्हणजे की वेगळं सांगायची, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला समजणार आहे। मका लावली इथं, हे बघा प्रॉपर मका लावली, ह्याच्यामध्ये तण खूप चालू उरलं आणि इकडे ही असं पुन्हा एकदा मका। ही गोष्ट मला सापडली बघा, खिऱ्याची शेती म्हणजे काकडी आपण म्हणतो, तर खिरा थोडा भारी स्टँडर्डमध्ये केला तर काकडी थोडी अशी सफेद असते आणि हे थोडं ग्रीनमध्ये असतं। हे हेल्दी चांगलं असतं खिरा उलट, तर खिऱ्याची शेती आहे। मित्रांनो, आपण एखादं ट्राय करूया खायला। आता खिरा खाल्याने काय प्रॉब्लेम नाही बघा, इथे बघा खिरा, तर ट्राय करू कसं लागतंय। एक नंबर आहे, म्हणजे शेतात जाऊन खिरा खाण्याचा आनंद काहीच वेगळाच। पहिले खूप दिवस व्हायचे आपले की आपण गावाकडे राहतो त्यावेळेस शेतीत जाणं, इकडं तिकडं कामं करणं कष्टाची, तिथले फळं खाणं, तिथलं काही शेंगा असणं भुईमुग हे ते खाणं, म्हणजे ते भारी होतं। शहर लाईफमुळे हे सगळं संपलंय। हे बघा इकडे पण शेती आहे खूप सारी, अजून लावायची इकडं काय काय। ऊस भरपूर आहे आमच्या भागात, ऊस भरपूर आहे। सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला हे असं जायचं म्हटलं लय भारी वाटतं। हे बघा हे असे रस्ते असतात बांधावरचे, दोन्ही साईडला जमिनी आणि हे मधले रस्ते। म्हणजे आपण शहरात फिरतो पण कुठेतरी गल्ली बोळ म्हणा किंवा प्रॉपर हायवे, प्रॉपर मोठा रस्ता, पण हे जे वातावरण आहे ना हे सुखाचं वातावरण आहे आणि हे अनुभवताना आहे ना लय भारी वाटते बघा। पक्ष्यांची इथं चाललेलं त्यांचं ह्या आठवणी जागवायसाठी मी इकडे आलोय शेतामध्ये आणि तुम्हाला पूर्ण त्याची आठवण करून देते। काही जण गावाकडून शहरामध्ये कामानिमित्त किंवा काही वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांच्या शिक्षणासाठी जातात, पण ह्या गोष्टी मिस करत असतात आणि ह्या मिस गोष्टी मला कुठेतरी वाटतात की तुमच्यापर्यंत यायला पाहिजे, जेणेकरून थोडंसं तुम्हाला पण एक आनंद वाटेल की खरंच ग्रामीण भाग बघितलं तर किती भारी वाटतं। आणि तो सुख कशातच नाही भावना, म्हणजे तुम्ही किती पैसा कमवा, किती मोठं नाव करा, काय करा, पण हे शांततेचं सुख विदाऊट पोल्युशन काहीच नसलेलं हे फक्त या ग्रामीण भागात आणि आपल्या गावाकडेच अनुभवता येतं। सो मला वाटतं सुखद सोहळा म्हणता येईल आपल्या आयुष्यातला, तो फक्त गावाकडेच अनुभवता येणार आहे। आपण किती नाव कमवा, पैसा कमवा, पण तसे सुख कुठंच नाही भावना। हे बघा लय भारी वाटतं, लय 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 भारी, लय भारी। हे धनगावांचा वाडा बसलाय, फिरायला काय आजी तुम्ही पण फिरायला चालले का? अच्छा अच्छा, आणून देते रे, जा बाई जा, एवढे
विहिरीवरती ना सुगवणीचा खोपा म्हटलं आता. तर ॲक्च्युली सुगवणीचा खोपा बघा, पावसामुळे भरपूर पाणी आले विहिरीला आणि निसर्ग सौंदर्य बघा. ॲक्च्युली हे बघा, हे पाडायची पिशवी माहिती विहिरीत घोटाळायचं. हे बघा म्हणजे काय क्लास आहे म्हणजे बघा ना. इंजिनिअरला पण फिकं पाडायला असलं भारी पद्धतीने डिझाईन केलं जातं. आणि सध्या हे मेक करायचं काम चाललं आहे. याचं असं अर्धं काम झालं आहे. कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यापेक्षा पण भारी काहीतरी दिसून केलं जातं बघा. हे झाडे असं पूर्ण शेंड्याला याचं बनवल्याचं मेकिंग आहे. आणि एक फसवं स्ट्रक्चर असतं आतमध्ये. म्हणजे खालून आपल्याला वाटतं की खालून गेलं म्हणजे बरोबर त्याला सापडेल, पण ॲक्च्युली आतमध्ये एक वेगळं डिझाईन केलं असतं जेणेकरून बच्चा त्यांचा आहे ना सेफ राहील. अशा पद्धतीने बघा गावची विहीर आहे आणि हे एकदम शेती वगैरे आणि प्रॉपर फील आहे बघा. पक्षी होते याच्यावरती पळून गेले सनाट. पण महाबळेश्वरला जातो ना साताराला, तर त्या ठिकाणी जर साताराला आपण जातो तिथं काय होतं कासपाटाळ. तर कासपाटाळ ही अशीच वेगवेगळी फुलं असतात जी रानटी वनस्पती म्हटलं जातं आणि त्याला एक विशिष्ट पद्धतीने एकदम भारी भारी अशी फुलं येत असतात. तो गोडवा एवढा आहे त्याला. तर मुंगळे बघा किती लागले ते बघा कसं डोलते बघा. मुंगळे पण बघा म्हणजे खरंच ना भावांनो एक नंबर आहे, एक नंबर. त्याची पानं वगैरे अशी तुमच्या भागात असेल तर बघा, कधी दिसले तर सांगा मग आपल्या भावांनो. भरपूर म्हणजे इथल्या भागात बघा. तुम्ही माणसाल की काय दाखवते पण ॲक्च्युली आहेत. त्याच्या शेंगा बघितल्या का, शेंगा एकदम भारी. त्या वाटाण्याच्या शेंगा कशा असतात वाटाण्याच्या त्या टाईपमध्ये बघा, झुंबड लागली अशी एकदम. तर त्याच्या शेंगा आहे या बघा इथं पण या बघा. झाडे माहिती का, विलायती चिंच बोललो होतो असं भारी लागते ना. तुम्ही जर गणपती बाप्पाला गेला असाल ना पुण्यातल्या आपल्या, तर तिथे ना तुम्हाला दगडूशेठ हलवाई, तर त्याच्या बाजूला असे खूप खूप आंबट चिंबट पदार्थ भेटतात. कैरी हे असं आवळा वगैरे आणि चिंच पण भेटते तिथं. तर त्याच्यामुळे मला आठवलं, मला एक फोन येतोय. झाडे नाही सोन्यामध्ये लोक फसवलं जातात म्हणजे नाही का दसऱ्याला. हे ॲक्च्युली कांचनचं झाड आहे, ते नीट बघून घ्या. आणि बघा हे झाड, हे आघाड्याचं झाड आहे. आघाड्याचं हे काटे वगैरे नाही का आघाडा, पण त्याला बघा नाला त्याचा एक वेगळा कलर आलाय. हे बघा त्याचे काटे आघाड्याचे. तर हे सुद्धा आपल्याला आहे ना आघाड्याचं नरसिंह ज्यावेळेस आपण बसवतो ना घरामध्ये ते फोटो वगैरे, ते त्याला माळ्याची घातली जाते. तो आघाडा आहे. आणि कांचनची फुलं बघा, हे अशी कांचनची फुलं असतात. वेल दिसलाय मला छानसा. ह्या वेल नक्की कोणत्या फुलाची आठवण करू सांगा बरं, कमेंट करून नक्की सांगा. मला एका फुलाचं नाव आठवतंय बघा मित्रांनो. त्या पक्ष्यांनी आता उडान केली आणि ती उडान बघा क्या लेवलला आली. म्हणजे लय भारी फील येतोय बघा. सगळे पोल आता मोकळे झाले ते बघा मित्रांनो. गावाकडची जे रानटी कुत्रे असतात ना त्यांची दहशत बघा. म्हणजे शेतामध्ये बघा कसं त्यांचं मुक्त संचार चाललाय आणि भुंकणे वगैरे मस्ती सगळं चालू असते. बघा आईन बाळ गेले पण मित्रांनो आई त्याला बाळाला घेऊन राऊंडला पण गेली. आणि आम्ही आता इकडून पाठीमागे आम्ही इकडून निघालोय. निसर्गातल्या छोट्याशा भटकंतीतला हा आपला छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर शेअर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू ब्लॉग तोपर्यंत बाय बाय.